हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक मास अँड ॲटॉमिक मास नंबर पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं पहा आयसोटोप्स, आयसोबार्स अँड आयसोटोन्स. कशाला आयसोटोप म्हणतो आपण? त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात. आयसोबार्स मध्ये त्याचा जो काय मास नंबर असेल तो मास नंबर सेम असतो आणि आयसोटोन्स मध्ये त्यामध्ये असणारे न्यूट्रॉनचा जो काही नंबर असेल तो न्यूट्रॉनचा नंबर काय असतो? सेम्स असतो. दे मे बी ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट बट हॅव द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हे जे काही कन्सेप्ट आहेत हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता आपल्याला पाहिजे पहा ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्डनं जे काही ॲटॉमिक मॉडेल फाइंड आउट केलं तर प्रपोज केलं त्या मॉडेलमध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत. आता हे ड्रॉबॅक्स पाहण्याआधी आपल्याला रुदरफोर्डचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे ते 9th स्टँडर्ड मध्ये आहे, 8th स्टँडर्ड मध्ये आपल्याला ते मॉडेल पाहायला मिळतं. आता ऍक्च्युअली त्याच्यामध्ये काय मॉडेल कसं आहे तर त्याने काय सांगितलेलं आहे, ॲटम कंटेन अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ॲटमच्या सेंटरमध्ये काय असतं? पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतं. अँड द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स काय करतात? ॲटमच्या न्यूक्लियस भोवती काय होतात? फिरत असतात. द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड द होल मास, त्याचं जे काही सगळं मास असेल, इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज ॲटम्स इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे जे काही कन्सेप्ट आहेत हे त्यानं त्या मॉडेल्स मध्ये मांडले होते. आता ते मॉडेल फेल झालं किंवा त्याचे काही ड्रॉबॅक्स असतील तर ते ड्रॉबॅक्स आपण पाहूया. अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल इज द सायंटिस्ट, दे पुट फॉर क्लासिकल मेकॅनिक्स. According to the Maxwell theory, charged particle revolve around it, loses its energy and fall down in nucleus. मॅक्सवेल असं सांगितलं की एखादा चार्ज पार्टिकल आहे, तो चार्ज पार्टिकल जर एखाद्या सेंटर भोवती जर फिरत असेल, रिव्हॉल्व होत असेल, तर तो काय होतो? त्याची एनर्जी लूज करतो आणि काय होतं? शेवटी त्या सेंटर मध्ये येऊन पडतो. अगदी सिमिलर या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. इलेक्ट्रॉन इज कंटिन्युअसली रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ स्पायरल पाथ. Rutherford does not explain when it is continuously in a stationary path or it is in a spiral path. त्यानं सांगितलं का की त्यामध्ये भोवती सेल्स आहेत आणि सेल्स मध्ये फिरतं? ते सांगितलेलं नाही. बट इलेक्ट्रॉन इज कंटिन्युअसली रिव्हॉल्व. ओनली इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतं म्हणजे या ठिकाणी तो पाथ मध्ये आहे, ऑर्बिटल मध्ये आहे हे सांगितलं नाही. मग या ठिकाणी आपण असं सांगू शकतो पहा की सपोज दिस इज अ न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व in a circular path. This electron, if it loses its energy, याची एनर्जी लॉस झाली की तो कुठे येऊन पडणार आहे? परत रिटर्न बॅक टू द न्यूक्लियस मध्ये पडेल. याचा अर्थ काय? ते अनस्टेबल असणार आहे. Electron is continuously revolve around nucleus. It loses its energy and fall in the nucleus. हा रिव्हॉल्व होतो त्याच्या भोवती स्पायरल पाथ मध्ये आणि याची एनर्जी जर लॉस झाली, मॅक्सवेलने काय सांगितलंय की एखादा चार्ज पार्टिकल असेल तो जर त्या ठिकाणी रिव्हॉल्व होत असेल तर तो एनर्जी काय करतो? लूज करतो. मग याची एनर्जी जर संपून गेली तर तो काय होणार आहे? न्यूक्लियस मध्ये येऊन पडणार आहे. फॉल इन द nucleus. The time required for fall of electron into the nucleus is almost instantaneous. Instantaneous म्हणजे अगदी खूपच कमी आहे. Time required to fall is a small and it is instantaneous and is about 10 raised to minus 10 second, which is a very small. If electron is fall into the nucleus, then there is no electron to revolve around the nucleus. Then its model is a unstable. or त्याला स्टेटमेंटला अजून कसं और असेल? इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अबाउट द न्यूक्लियस, फिरतोय ऑर्बिटिंग अराउंड द न्यूक्लियस, वुड फॉलो अ स्पायरल पाथ. दिस पाथ इज अ स्पायरल पाथ. दिस इज नॉट अ कंटिन्युअस सेल. ऍक्च्युअल सेल कशा असतात? आपल्या बोरनं सांगितलं आपल्याला, दिस इज द पॉझिटिव्ह चार्ज and electron revolve in that circular path and this is a spiral path. हा कसा आहे? आपला स्पायरल आहे आणि हा कसा आहे? स्टेशनरी आहे. मीन दे कंटिन्युअसली revolve in that one path. They does not fall into the nucleus.
फॉलो स्पायरल पाथ टू द न्यूक्लियस. मग स्पायरल पाथ जर त्यानं फॉलो केला तर काय होतं, त्याची एनर्जी लॉस्ट होते आणि एनर्जी लॉस झाल्यामुळे काय होतं, तो न्यूक्लियस मध्ये पडतो. हेच ऍटॉमिक मॉडेल प्रपोज बाय रुदरफोर्ड मस्ट बी अनस्टेबल. मग हे जे काही मॉडेल आपण रुदरफोर्डनं फाइंड आउट केलं ते कसं असलं पाहिजे, आपलं अनस्टेबल असलं पाहिजे. नेक्स्ट, इट डज नॉट डिस्क्राइब द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. रुदरफोर्डने काय सांगितलं, फक्त इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. दे डज नॉट एक्सप्लेन 1 इलेक्ट्रॉन इन 2 years, 2 इलेक्ट्रॉन इन 1 years. म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं नाही. पी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, त्याच्याभोवती किती सेल्स असतील, त्या सेलची एनर्जी कशी आहे. दे डज नॉट एक्सप्लेन अबाउट दिस थिंग्स. They does not describe the distribution of electron around the nucleus and their energy. They does not explain. एनर्जी किती आहे त्या सेलची, ती एनर्जी सांगितली नाही. कोणत्या सेल्स आहेत किंवा कोणत्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्यानं सांगितलं नाही. These are the 2 drawbacks of रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. हे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलच्या ड्रॉबॅक्स आहेत. आणि या ड्रॉबॅक्स मुळे काय झालं की बोरनं काय केलं, नवीन मॉडेल त्या ठिकाणी प्रपोज केले जे आजपर्यंत काय आहे आपण वापरत आहोत. मग या ड्रॉबॅक्स त्यानं काय केलं, भरून काढायचा प्रयत्न केला. मग त्यानं असं सांगितलं की हे जे काय इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो हा स्टेशनरी पाथ मध्ये रिव्हॉल्व होतो. हे कुणी सांगितलं, बोरनं सांगितलं. आणि अजून काय त्यानं सांगितलं, इलेक्ट्रॉनच्या भोवती इलेक्ट्रॉन काय होत असतात, ती काही स्टेशनरी पाथ असेल म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती काय असतात, ऑर्बिटल्स असतात. आणि त्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन काय होतात, आपले फिरत असतात. आणि ऑर्बिटल मध्ये फिरत असल्यामुळे त्याची एनर्जी लॉस्ट होत नाही. आणि 2 एनर्जी मध्ये काय असतो, डिफरन्स असतो. हे सुद्धा त्यानं आपल्याला सांगितलं. आणि ह्या ड्रॉबॅक्स मुळे काय झालं, बोरचं मॉडेल त्या ठिकाणी फाइंड आउट झालेलं आहे. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. म्हणजे रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते, ह्या ड्रॉबॅक्स कुणं भरून काढण्याचं काम केलं, तर बोरनं ह्या ड्रॉबॅक्स भरून काढण्याचं काम केलं. आणि बोरनं काय केलं की इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर हा जो काही कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट त्या ठिकाणी यूज केला. आणि त्याला असं पाहायला मिळालं की वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन हे 2 कन्सेप्ट जर लक्षात घेतले तर आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी जे काय ॲटमचं स्ट्रक्चर असतं त्या ॲटमच्या स्ट्रक्चर बद्दल काय करू शकतो, आपण त्या ठिकाणी स्टडी करू शकतो. तर त्याने काय केलं, सुरुवातीला वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी हे स्टडी केलं त्यानं. तर आपण पाहूया डिटेल्स मध्ये. मग आता वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, हे जे काही रेडिएशन आहे हे काय दाखवतं, ड्युएल नेचर दाखवतं. ते ड्युएल नेचर कोण दाखवतं, एकतर ते वेव्ह दाखवतं किंवा पार्टिकलचं नेचर दाखवतं. याला म्हणायचं ड्युअलिटी. हे रेडिएशन आहे म्हणजे जे काही आपण स्ट्रक्चर वरती फाइंड आउट करताना जे काही इफेक्ट पाहणार आहे त्याचा, तो एकतर वेव्ह म्हणून असेल किंवा तो पार्टिकल म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डिटेल्स मध्ये पहा. डिलेमा ऑज पोज्ड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन द वर्ल्ड ऑफ सायन्स. आता डिलेमा म्हणजे काय, काय म्हणतो मराठीमध्ये, पेच प्रसंग किंवा कोंडी. हा जो काही पेच प्रसंग तयार झाला, कशाबद्दल तयार झाला, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल. कसा तयार झाला तर पहा. द फेनॉमेना सच ॲज डायफ्रॅक्शन अँड इंटरफेरन्स ऑफ लाईट कुड बी एक्सप्लेन बाय ट्रीटिंग लाईट ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे हा जो काही डायफ्रॅक्शन किंवा इंटरफेरन्सचा जो काही पॅटर्न आहे, हा पॅटर्न आपल्याला कधी पाहता येईल, ज्या वेळेस आपण लाईट काय आहे आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे असं कन्सिडर केलं तर आपल्याला हा कन्सेप्ट पाहता येईल. कोणता, डायफ्रॅक्शन और इंटरफेरन्स इज स्टडीड ओनली व्हेन इफ यू कन्सिडर light as an electromagnetic radiation. If we consider light as a particle, then this effect cannot be studied. Black body radiations or photoelectric effect. These are the new concept. Black body radiation and photoelectric effect could not explain wave nature. This nature is not studied in the wave. And consider particle nature of light. म्हणजे हे 2 कन्सेप्ट आहेत. हे 2 कन्सेप्ट आपल्याला जर पाहायचे असतील किंवा स्टडी करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, लाईट कशी आपली पार्टिकल नेचर दाखवते आणि इथे लाईट काय दाखवते आपल्याला, वेव्ह नेचर दाखवते. मग आता हा जो काही कन्सेप्ट आहे म्हणजे हा एक पेज प्रसंग तयार झाला, काय की लाईट वेव्ह पण दाखवते आणि ह्या इफेक्ट मध्ये काय होते,
पार्टिकल नेचर पण दाखवते. मग कशा प्रकारे हा आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो? द ओनली वे टू रिझॉल्व द डिलेमा ऑज टू ऍक्सेप्ट ड्युअल नेचर ऑफ लाईट. मग ही जर कोंडी सोडवायची असेल किंवा पेच प्रसंग सोडवायचा असेल तर आपल्याला असं करावं लागेल की लाईट काय करते, दोन नेचर दाखवते, ड्युअल नेचर दाखवते असं आपल्याला कन्सिडर करावं लागेल किंवा मान्य करावं लागेल आपल्याला. When light interact with matter, it behaves as a stream of particle. पहा आता त्याचं ड्युअल नेचर कसं आहे. When light interact with matter, it behaves as stream of particle. म्हणजे ज्या वेळेस ती लाईट इंटरॅक्ट होते मॅटर बरोबर त्यावेळेस ते काय दाखवते, पार्टिकलचं नेचर दाखवते, कॉल्ड फोटॉन्स. When light propagate, तिथून तयार झाली, propagate, it behaves as इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ड्युअल नेचर कसं दाखवलं, लाईट ज्यावेळेस मॅटर बरोबर इंटरॅक्ट होईल दे ऍक्ट ऍज अ पार्टिकल अँड व्हेन इट इज प्रोपोगेट दे आर कॉल्ड ऍज अ वेव्ह. मीन्स दे शो अ ड्युअल नेचर ऑफ ड्युअल नेचर. ते काय दाखवते, लाईट ड्युअल नेचर दाखवते. एक तर ते पार्टिकल दाखवते आणि सेकंड म्हणजे ती वेव्ह नेचर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवते. अशा प्रकारे हे ड्युअल नेचर आपल्याला सांगता येईल. आता या रेडिएशनचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण पुढे पाहू. चला नेक्स्ट वन कडे जाऊया. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अ characteristics of electromagnetic wave. How the characteristic electromagnetic wave are represented? What is meant by wavelength? What is meant by wave number? What is meant by frequency? What is meant by amplitude? These are the concepts that are studied by using the characteristics of electromagnetic waves. Now these waves are represented as and this is the propagation of waves. Electric field, magnetic field, and this is the propagations of that waves, and they may be continue. Means this direction is a propagation, direction of propagation, and this height of that crest is called amplitude. ही जी काय height असेल त्याला आपण amplitude म्हणतो. Crest म्हणजे काय, the portion goes to the upside are called crest and goes to the downside is called troughs. The distance between two consecutive crest and trough is the wavelength. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. आता याच्यावरून जे काही कन्सेप्ट आहेत मग आपले वेवलेंथ असेल, वेव नंबर असेल, हे आपण काय करूया डिटेल्स मध्ये वन बाय वन या ठिकाणी पाहूया. द वेवलेंथ इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल लॅम्बडा which is the Greek word represented by the symbol lambda. The distance between two consecutive crest and trough, म्हणजे consecutive म्हणजे शेजारचे जोडून त्याला लगेच. Consecutive crest and trough is called wavelength. याला काय म्हणतो आपण, wavelength म्हणतो. It is represented by symbol lambda and the SI unit of wavelength is a meter. SI unit of wavelength is meter. Means here we can find out here this is the crest and trough. Here is a trough. Two consecutive, one and two. Two consecutive crest and trough. Two consecutive जोडून आहेत पहा. एक क्रिस्ट आहे, इथे एक क्रिस्ट आहे. बरोबर, हे क्रिस्ट हे ट्रफ दोन आहेत, दोन कन्सिक्युटिव्ह क्रिस्ट आणि ट्रफ याच्यामधलं जे डिस्टन्स असेल त्याला म्हणतो आपण वेवलेंथ अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल लॅम्बडा. हे कशाने दाखवतो आपण, लॅम्बडा या सिम्बॉलने दाखवतो. अँड द एसआय युनिट इट इज मेजर्ड इन अ मीटर. जनरली दिस इज द एसआय युनिट ऑफ दिस वेवलेंथ. नाउ सेकंड वन इज द फ्रिक्वेन्सी. The number of waves that pass a given point in 1 second. म्हणजे 1 seconds मध्ये किती वेव्ह एखाद्या पॉइंट मधून पास होतात. आता हा पॉइंट जर पकडला तर या पॉइंट मधून किती वेव्स पास होतात, किती क्रिस्ट आहे, किती ट्रफ्स आहे, किती पास होतात त्या is called frequency and this is called as frequency. It is represented by symbol nu. Nu. It is represented by symbol nu. And SI unit of frequency is hertz. त्याचं SI युनिट काय आहे, हर्ट्ज मध्ये आपण त्याला मोजतो. आणि हा जो काय न्यू आहे हा ग्रीक वर्ड आहे. इट इज रिप्रेझेंटेड इन अ सिम्बॉल न्यू अँड इट्स मेजर्ड इन द युनिट ऑफ हर्ट्ज. त्या हर्ट्ज मध्ये आपण ते
मोजत असतो. अशा प्रकारे हे दोन कन्सेप्ट आहे. आता नेक्स्ट आहे आपलं वेवलेंथ आहे आणि अँप्लिट्यूड आहे. आपण काय करूया ते घेऊया पाहिजे. नाउ नेक्स्ट वन इज द अँप्लिट्यूड. आधीच पाहिलेलं आहे आपण अँप्लिट्यूड. हाईट ऑफ द क्रिस्ट, या क्रिस्टची किती हाईट आहे त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड म्हणतो. आणि याचा जर स्क्वेअर घेतला आपण, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर घेतला तर ते काय दाखवतं आपल्याला इंटेन्सिटी दाखवतं. पहा, द हाईट ऑफ द क्रिस्ट इज कॉल्ड अँप्लिट्यूड अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल कॅपिटल ए. ती जी काय हाईट असेल त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड म्हणतो. इथे दाखवलेलं आहे पहा अँप्लिट्यूड आपण. This is the amplitude and that related to the height of that crest. त्या क्रिस्टची जेवढी हाईट असेल त्याला काय म्हणतो आपण अँप्लिट्यूड म्हणतो. आणि लास्ट वन इज अ वेव्ह नंबर. इट इज द नंबर ऑफ वेवलेंथ पर युनिट लेंथ. म्हणजे 1 सेंटीमीटर असेल तर 1 सेंटीमीटर मध्ये किती वेवलेंथ असतील, किंवा 1 मीटर असेल तर 1 मीटर मध्ये किती वेवलेंथ त्या ठिकाणी असतील त्याला म्हणायचं आपल्याला वेव्ह नंबर. And it is represented by symbol nu bar. Nu bar. Nu bar. It is represented by symbol nu bar and it is generally measured in the units that is the reciprocal of centimeter or centimeter inverse, but the SI unit is a meter inverse. SI unit is a meter inverse and this wave number is related to the wavelength nu bar equal to 1 upon lambda. That is the reciprocal of wavelength. Nu bar equal to 1 upon lambda. Different region have different values of frequency or wavelength. म्हणजे वेगवेगळे रिजन्स आहेत पहा. अल्ट्रा व्हायलेट आहे, यूव्ही आहे, IR आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी, वेगवेगळे रिजन आहे आणि प्रत्येक रिजनची वेवलेंथ वेगळी आहे, प्रत्येक रिजनची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. तर कोणते रिजन्स आहे आपल्याकडे थोडेसे डिटेल्स पाहूया. रेडिओ फ्रिक्वेन्सी जर रेडिओ रिजन असेल तर रेडिओ रिजनची जी काही फ्रिक्वेन्सी असेल ती किती आहे, नियर अबाउट 10⁶ हर्ट्ज. 10⁶ हर्ट्ज. मायक्रोवेव्ह रिजन्स हॅव 10⁻10 हर्ट्ज, खूप जास्त याची. IR रिजनची फ्रिक्वेन्सी आहे 10⁻13 हर्ट्ज आणि UV रिजन 10⁻16 हर्ट्ज. ही काय आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्याची वेवलेंथ आहे. बट इन vacuum all the radiations have the same speed and which is equal to speed of light. सगळ्याचं स्पीड जे काय असेल ते काय असतं, लाईटचं जे काय स्पीड असेल ते लाईटच्या स्पीड एवढं ते काय तर स्पीड असतं. अशा प्रकारे हे वेव्ह नंबर बद्दल आपल्याला सांगता येईल. आणि हे जे काय पॅरामीटर्स आहेत आपले, म्हणजे फ्रिक्वेन्सी असेल, वेवलेंथ असेल किंवा वेव्ह नंबर असेल, याचं एक रिलेशन आहे पहा. C is equal to nu lambda. C is equal to nu lambda. हे त्याचे काय आहे आपल्याला रिजन या ठिकाणी मिळेल. C म्हणजे काय आहे आपला स्पीड ऑफ लाईट आहे. C is a speed of light. Nu is a frequency and lambda is the wavelength. Nu त्याची काय आहे फ्रिक्वेन्सी आहे आणि लॅम्बडा काय आहे त्याची वेवलेंथ. असं हे रिलेशन्स आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चला नेक्स्ट पॉइंट आहे आता पार्टिकल नेचर कडे जाऊया. हे झालं आपल्या ड्युएल नेचरच्या संदर्भात. आता काय करूया आपण पार्टिकलचं कसं नेचर दाखवते वेव्ह आपण पाहिलं पहा ड्युएल नेचर दाखवतं. तर हाऊ इट इज शोन ॲज अ पार्टिकल नेचर. नाउ नेक्स्ट वन इज अ पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आपण याच्या आधी काय पाहिलं की वेव्ह नेचर कसं असेल, बरोबर. आता पाहिजे आपल्याला पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे जे काय रेडिएशन असेल हे कशा प्रकारे आपल्याला पार्टिकलचं नेचर दाखवतं आपण डिटेल्स पाहूया पहा. इन 1900 मॅक्स प्लँक्स पुट फोर्थ हिज ब्लॅक बॉडी रेडिएशन थिअरी. 1900 मध्ये काय केलं मॅक्स प्लँकनं ब्लॅक बॉडी रेडिएशनचे एक्सपेरिमेंट केले आणि ह्या एक्सपेरिमेंटवरून त्याला काय पाहायला मिळालं. अकॉर्डिंग टू दिस थिअरी द एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी अँड नॉट ऑन द अँप्लिट्यूड. म्हणजे जे काय रेडिएशन असेल त्या रेडिएशनची जी काय फ्रिक्वेन्सी असेल किंवा एनर्जी असेल ती एनर्जी कशावर डिपेंड्स आहे तर फक्त फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे.
त्या अँप्लिट्यूडवर डिपेंड आहे, म्हणजे हाईट ऑफ क्रिस्ट किंवा त्याच्यावरती डिपेंड नाहीये. कशावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवरती. हाऊ मेनी नंबर्स ऑफ वेव्ह पास होतात त्यावरती ही डिपेंड्स आहे. पहा, प्लँक गेव द नेम क्वांटम टू द स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी. म्हणजे ही जी काही एनर्जी असेल, रेडिएशनची एनर्जी असेल, याला काय नाव दिलं त्यानं? क्वांटम असं नाव दिलं. पहा, एनर्जी गेव नेम क्वांटम टू द स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी that can be emitted or absorbed in the form of electromagnetic radiation. ती जी काही एनर्जी असेल ती इमिट होत असेल किंवा ऍब्सॉर्ब होत असेल, ती जी काही एनर्जी असेल ती एनर्जी कशी आहे? स्मॉल एनर्जी आहे. आणि त्या स्मॉल एनर्जीला त्याने काय नाव दिलं? तर क्वांटम असं त्या ठिकाणी त्याला नाव दिलेलं आहे. पहा, द एनर्जी ई of one quantum of radiation is proportional to its frequency. आणि ती जी काही एनर्जी असेल ती कशी असेल? या फ्रिक्वेन्सी बरोबर कशी असणार आहे? प्रपोर्शनल असणार आहे. and therefore E is equal to h nu. E is equal to h nu. H is a Planck constant and having the value 6.626 into 10 raised to minus 34 joules seconds. E is the energy of one quantum. एक क्वांटम आहे तर एक क्वांटमची एनर्जी असणार आहे की आहे ती किती? h nu. h is a Planck constant and nu is the frequency of that electromagnetic radiation. Further, in 1905 Einstein explained photoelectric effect. आइन्स्टाईनने काय केलं? फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी केला आणि या फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट नुसार त्याने काय सांगितलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऍज अ स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल ते रेडिएशन मध्ये काय असतं? स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. आणि त्याची जी काही एनर्जी असेल ती किती असेल? h nu. म्हणजे जे आपल्याला मॅक्स प्लँकनं सांगितलं तेच कुणी सांगितलं? आपल्याला आइन्स्टाईननं सांगितलं की काय आहे? या ठिकाणी जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल हे पार्टिकल नेचर दाखवतं आणि त्याची किती एनर्जी असेल? h nu एवढी त्याची एनर्जी असेल. अशा प्रकारे हे ड्युएल नेचर बद्दल आपल्याला सांगता येईल. पहा, थँक्यू.